कुबड्यांना अरे बघ र कुणी येईल हा हे घे. टोमॅटो काढलेत का? वयजी बाजारात पाठवायची ना. जा लवकर, आळस नका करू. मोठं मोठं आंब आहे की ए बाबा, ए कोण तू आणि काय करतो माझ्या इथे? माझ्या वाडीमध्ये काय करतोय? अरे कोण तू? या गावचा दिसत नाहीस आणि काय तुझा अवतार रे? इथे काय करतोस? आणि हा कोण? ये खाली ये, खाली ये. आंब्याच्या झाडावर काय करतोस? खाली उतर, उतर खाली. होय आजी, आलूच. लवकर खाली उतर, उतर. आई ग आजी, कुबड्यांना पांढरे बाबा. आजी 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 आम्हाला माफ करा. आजी लागलं नाही ना व? अरे देवा पांडुरंगा. कुबड्यांना हात दे, हात दे, हात दे जरा. आजी आजी तुम्हाला घरी घरी सोडतो. अरे माझ्या बागेत काय करत होता? आजी आजी इकडनं. आजी आम्हाला तिला भूक लागली होती म्हणून म्हटलं जरा आंब तोडूया. आई हाय आई आई ग कळ लागली ग. आज जरा जरा दमान. पांडुरंगा हात मोडला वाटते. आजी आजी आम्हाला माफ करा. आमच्यामुळं तुम्हाला लई त्रास झाला. नाही रे बाळा, तुझ्यामुळे काही पण झालं नाही. होणारी घटना घडणारच, त्या तुझा काय दोष? आई आई ग. हा हा. अरे तोंडातल्या तोंडात काय बोलतोस? हा आजी तो कोबडा मुका बी हाय. अरे रे, काय ही देवाची करणी. मनातल्या भावना स्पष्टपणे बोलू पण शकत नाही. पण आजी मला समद कळत. तिला असं म्हणायचं आहे की एवढं समद होऊन सुद्धा पण तुमचं मन लय मोठं आहे. पोरा, नाव काय रे तुझं? आजी मला सोन्या म्हणतात. ह्या गावच्या देवीच्या जत्रेला आलो होतो. आजी दुखतंय? हा बघतो बघतो आजी, म्या बघतो. पांडुरंगा आजी हात निसटलेला दिसतो. मी एक काम करतो, म्या झाडपाल्याचं औषध आणतो. काय रे पोरा, झाडपाल्याची देखील माहिती आहे तुला? हाय थोडी बहुत. आजी आम्ही निघू? निघा, मी पडते जरा. होय आजी. एवढ्यात माझी नात पण येईल. होय आजी. असं आरामात. हळू हळू. हा आजी मी येतो औषध घेऊन. हा चल कुबड्यांना. पण मला एक सांग सोन्या, त्या म्हातारीचा हात मोडला कसा रे? जत्रच नाही येताना मला आणि कुबड्यांना लागली भूक. हा म्हणला चढ आंब्याच्या झाडावर. मला काय, म्या चढलो आणि त्या झाड ज्या म्हातारीचं होतं ते आली वरडत. मग काय, म्या घाबरून उतरायला गेलो. माझा धक्का त्या म्हातारीला लागला आणि त्या बिचारीचं हाड निसाटलं. झालं ते लई वंगाळ झालं रे बाबा. होय आहे. पण नशीब हातावरच निभावलं ते. होय होय. पण जे झालंय ना त्यात या सोन्याची चुकी आहे. पर बाप का बस तू. अरे पण बाप, म्या तुझी चुकी हाय. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा हे असलं झंगाट लावू नकस माग. नाही अजिबात नाही. तिचा हात बरा करतो आणि लगेच परत येतो. गप बस रे, याला एक भाकरी दे नंतर. देते. आणि बघ कोरड्यास होतंय काय, कवा तर नाही खात बसलोय.
काल रात्रीपासून खोकला दमा वाढलाय. आई पांडुरंगा. आजी दाखवा हात. अरे हात. आई. लय सुजल्याला दिसतो. मी औषध लावतो, बरं वाटेल. हा? पांडुरंगा. आई. आता नाही दुखणार, आ. बरं वाटेल. आई. सोनिया. आजी ही माझी नात. अरे अशीच धडपडत असते. आज पण कळशी पाडली बघ तिने. थांब मी जाते. आजी आजी तुम्ही बसा, म्या बघू. तुम्ही बसा, आराम जा करा, हा? बाबा जा. आई 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 ग. आई आई ग. आजी हा? आजी हे कोण ग? अग हा सोनिया. आणि सोनिया ही माझी नात राणी. राम राम. पण आजी हे इथे कशाला आलेत ग? अग पोरी, माझा हात दुखतोय ना, औषध घेऊन आला होता. असं हेच का ते महाशय? एकतर आधी हात मोडायचा आणि नंतर येऊन जोडायचा. वा, हे बरं आहे हो तुमचं. चुकी झाली, माफ करा. अग पोरी, त्यांनी माफी मागितलीये ना, मग जाऊ दे. तू जा. जा आज जा. ठीक आहे. आला मोठा वैद्य. आजी हो आजी, अजून औषध लावावं लागेल. लय सुजलाय ना. लाव बाबा लाव. लाव. आजी आराम करा आता, मी निघतो. बर. ए राणी, सोन्या चाललाय ग बाई. आले आले. आई. आजी हो हो आजी. अगं आजी काय होते का तुला? आजी हो आजी. आजी आजी हो, तुम्ही पाणी आणता का? हो जाऊ हो आणते. आजी. हो आजी, काय झालं अचानक? हे घ्या आजी घ्या. आजी आजी पाणी प्या. पांडुरंगा. आजी पाणी प्या थोडं, बरं वाटत. वाईस दमान. कसं वाटतंय आजी? सोनिया, हा जुना आजार आहे. हा आजार मला आता घेऊनच जाईल बघ. असं काही अभद्र बोलू नकोस ग आजी. तुझ्याशिवाय आहे का ग कोण माझं? एकतर आई बाबा लहानपणीच सोडून गेली आणि आता तूच अशी बोलतेस. अगं वेडी कुठली, मी अशी जाणार नाही. मला खूप कामं करायची आहेत, परतबंड बघायची आहेत, तीर्थयात्रेला जायचंय काशीला. सोनिया. हा आजी. आजच्या दिवस राशील का रे? नाही म्हणजे आम्हा दोघींना आधार होईल. चालेल, राहीन म्या. आजी मी जेवणाची तयारी करते. हा संभू माझा साधा भोळा, संभू माझा साधा भोळा. दगडे, अगं किती येर झाऱ्या घालशील? येईल की पोरग, जाते कुठं? अव दुसऱ्यांदा झालं हे असं. तरणा ताठा पोर हाय वो माझा, जीवाला घोर लागतो या. असं आहे वय? अगं थांबलं असेल तिकडं, येईल की. बर जा, वाई 4 भाकऱ्या टाक, मला बाहेर जायचंय, भूक लागली. वय हप्ते भाकऱ्या, माझा पोरगा घरी नाही त्याचं काय नाही. तुम्हाला भुकेची पडलीये, भाकऱ्या करते जाऊन. खा भाकऱ्या, अगं पण- भाकऱ्या खात राहा. जेव्हा बघावं तेव्हा आपलं खाय. कुठं गेलं असेल पोर?
उगा माझ्या दगडच्या जीवाला घोर लागलाय. त्याचं पाणी आलं ना त्यांनी शेती कशी होणार? अरे आपसात काय कुजबुज करताय? काय काय म्हणलं काय तुमचं सांगा की. आबा त्या गावच्या सरपंचांनी पाणी अडवलंय, मग शेती कशी होणार यावर्षी? सरपंचाने पाणी अडवलंय ते पाणी. मंजिरं, अरे जा तिकडे त्याला सांग पाणी अडवू नको. होय शेत बाबा. करायचंय, शेताचं नुकसान झालं तर भरपाई हो, कोण जा देईल? बाबा. हा मी सांगितलंय, माझा आदेश आहे म्हणून जा सांग. तू. पाणी अडवायचं नाही, चालेल. जा सांग. संपा तू जरा काय हा बोला. मालक, हा माझा भाऊ भांडतो की माझ्या बरोबर घरात आणि शेतीत हिस्सा मागतोय. अरे तुमचा बाप ना माझा मैत्र होता. मी त्याला शेती दिली करायला आणि त्याने सुखाने आनंदाने शेती केली. आता तुम्ही आपसात भांडायला लागलेत कशासाठी? ते काय भांडा बिंडायचं नाही. आपसात गोडीने राहा, नीट शेती करा. हा चला येतो. राम राम. राम 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 राम. सगळे सुखीरा सुखीरा. हा आनंदात राहायचं, भांडण करायचं नाही होय, होय. आपसामध्ये. हा सुखीरा. चला. बरं आजी, हा? म्या निघतो. बर चल, मी येते तुला सोडायला. दमानं. ऐक सोनिया, होय आजी. काळजी घे रे स्वतःची. होय आजी. आजी हा? तुम्ही बी काळजी घ्या आणि हाताला जपा. हो, माझ्या हाताला जपीन रे, बाबाचा पिन. आजी हा? म्या निघतो. सोनिया, हा? एक विचारू? विचारा की आजी. सोनिया, माझ्या आजारपणामुळे मला आमच्या शेतीवाडीकडे पाहायला जमत नाही आणि माझी ही नात अल्लड आहे रे. घरात कोणी पुरुषही नाही. तुझी काही हरकत नसेल तर तू इथे राहून आमची शेतीवाडी सांभाळावी अशी माझी इच्छा आहे. आजी आजी म्या कोण, कुठचा, माझा आया ना बा कोण, तुम्हाला काय बी माहित नाही आणि तुम्ही असं. सोनिया, अरे तू माझ्यासाठी एवढं केलंस. तू चांगल्या घरातला चांगला मुलगा आहेस अशी माझी खात्री आहे आणि तू पूर्ण विश्वासू आहेस. आजी पण मी काय म्हणतो ते तुम. काय ग राणी, खरं आहे ना? हो आजी. सोनिया, मग काय विचार आहे तुझा? ठीक आहे आजी, मी एक काम करतो. मी घरला जातो, आईला ना बाला विचारतो आणि मग लवकर परत येतो. चालेल. राम राम. काय ग शकू, हा? कुठे गेली होतीस येत काय आहे? अगं इथंच होती की गोठ्यात. अगं गुरांना वैरण घालत होती म्या. अगं त्या रांजणात पाणी हाय का नाही जरा बघ तरी. काय ग आई तुझं सारखं? दिस उगवायच्या आताच मी रांजण गच्च भरून ठेवली या, कळलं? बघ पुतळा, किती गुणाची हाय माझी पोर. न सांगता सगळं काम कसं बैजवार करते. घेतली पोरीची कड, जणू मी काय तिची वैरी हाय होय. आव उद्या दुसऱ्याच्या घरी जाईल तर आईचाच उद्धार होईल. बापाचं नाव नाही काढणार. म्हणतील आईशीनं काहीच शिकवलं नाही पोरीला. बरं झालं पुतळा, आता तूच आईशय काढला म्हणून. कंचाव चाकू आता आपली मोठी झाली. तिच्या लग्नाचं बघाया नको वय, पर पोरगा तर समोर हवा नव्हा. तो मी कधीच हेरून ठेवलाय. कोण? यो धाकू पाटलाचा पोरगा सख्या. आता बघितलं पुतळा, पोरगी कशी लाजली. आव मग पोरगी कुणाची हाय? माझीच नव. मग मी उद्या दिस उगवायच्या पूर्वी जाऊन पक्कच करून टाकतो. दगडे, मी आबाजीकडे जातो आणि तिकडूनच रानात जाईन लाकडं तोडाय. भाकर तुकडा ये जातो रे सोन्या. ए बा, हा? वाईस थांब की जरा. आता काय? मला बोलायचं आहे तुझ्याशी. अरे मग लेका बोल की. तुम्ही ए बोला. आहे, तुम्ही थांब ना. अरे, नाही नाही तुम्ही थांब. बरं बाबा बोल चल. अरे बोल की मर्दा. रागावणार नसाल तर एक परवानगी पाहिजे. घ्या. सोन्या, तुझा बा किंवा मी कधी तुझ्यावर रागावलं का? हा? काय सांगायचं ते सांग मला. म्या मुंडवाडीला जायचं म्हणतोय. कशा पाय? बामनाची शेतीवाडी आहे, त्यांना कामासाठी माणूस पाहिजे. असं वय. हा बर, मग
म्या तिथं काम करणार आणि तिथंच राहणार. ऐ! अरे काय डोसकं बिस्क फिरलं काय तुझं? हा? तिकडच राहणार आहे म्हण. इकडं मड कोण जाणार रे? ए सोन्या, एक गोष्ट ध्यानात ठेव, हे खूळ ताबडतोब डोक्यातनं काढून टाक बर का. हा याय म्या जे काय बी करतोय ते तुमच्यासाठीच ग. अगं काय ठेवली या कामामध्ये? हा? माणूस मरायची वाट बघायची आणि तो मेला ना की त्याचं मड पेटल्यावर आपल्या घरची चूल पेटती. आपण हे काम नाही केलं तर करणार कोण? नाही नाही कुणी बी करल, मला काय त्याच्याशी, पण म्या हे काम करणार नाही म्हणजे नाही. सोनिया अरे भावाला उलट बोलतोयस, चांगली परतफेड करतोयस रे आमच्या प्रेमाची. अगं हे आहे तुला कसं सांगू, तुमच्यासाठीच करतोय म्या. अगं मला कळत नाही होय, तुमच्या हितासाठीच बोलतोय म्या. कसलं हित आलं रे याच्यात? हा सांग ना, कसलं हित आलं याच्यात? आपलं घर सोडायचं, आपला गाव सोडायचा, आपला आईबा सोडायचे, हे कसलं रे हित आहे? मन हित नाही पोरा नाही. कळलंय आमसनी. आता तू ऐकणार नाहीस, तू तुझ्या मनाचंच करणार नवं नाही बा म्या. नाही कर तू कर तुझ्या मनाचं. तुझ्या मनाला जे पटल ते कर. जेव्हा तुला परत यायचं असाल तेव्हा ये. आणि इतकंच नाही, आमच्या चितेला आग द्यायची असाल तर दे, नाही दिली तरी बी चालेल, आमचं आम्ही बघून घेऊ. हा ए बाप, अरे चल. तू घेऊलस ना तुझ्या बाला? हा हे आहे समद नीट होईल बघ. अगं एकदा तरी विश्वास ठेव माझ्यावर. कर बाबा कर, तुला जे पटल ते तू कर. आमचं काय आहे रे, महादेव जसा ठेवल तसं राहायचं. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.